शहराकडचे मित्र, गावाकडचे मित्र. आमच्या शहरात आमचा मित्र घरी आल्यावर आम्ही त्याला विचारतो की बाबा चहा कॉफी काय घेणार का. रत्ताळी. आमच्या गावाकडे ना आमचा मित्र घरी आला ना आम्ही त्याला जेवल्याशिवाय लावतच नाही, इचरत फित्रत बसत नाही. आम्ही आहे ना त्याला डायरेक्ट धमकी देतो की बाबा जेवल्याशिवाय जर गेला डायरेक्ट तंगड मोडून हातात घेईन. असं असतं मग आमच्याकडे डायरेक्ट धमकी असते डायरेक्ट. आमच्या शहरात जर एखाद्या मित्राला लग्न करायचं असेल तर आम्ही त्याला समजून सांगतो की बाबा आधी करिअर कर, मग 31-32 वय झाल्यानंतर लग्न कर. नुसती तारांबळ. आमच्या गावाकडे ना पोरं टपूनच असतात की बाबा कधी माझं वय पूर्ण होतंय आणि कधी मी लग्न करतोय. नुसती तापलेलीच असतात पोरं. ते करिअर बिरियर गेला खात्यात, पहिलं लग्न करायचं म्हणतात, मग नंतर बघू करिअर. असे असतात पोरं आमच्याकडे, नुसती तापूनच असतात लग्नासाठी. आमच्याकडल्या पोराला मिसळून फुटला नाही तर लग्न करायची काय यांची अशी तर असते. आमच्या शहरात जर आम्हा मित्रांना कुठे फिरायला जायचं असेल तर आम्ही 4 चाकी घेऊन जातो. टू व्हीलर. आमच्या गावाकडे ना आम्हा मित्रांना फिरायला जायचं असलं ना तर आम्ही डायरेक्ट टू व्हीलर घेतो. कुणी कुणाची बी टू व्हीलर उचलून आणते. मग बापाची, भावाची, आजीची, चुलत्याची कुणाची टू व्हीलर घेऊन येतात पोरं. आणि तुम्ही शहराची पोरं कसं कॉन्ट्री करता आणि मग डिझेल बिझेल भरून मग फिरायला जाता. तसं आमच्याकडे नसतं. ज्याची गाडी त्याच पेट्रोल आणि हँडल वाला तिकडे आम्ही फिरायला जातो. महाबळेश्वरला हँडल वाला महाबळेश्वर, 5 गणीला हँडल वाला 5 गणी, कोकणाकडे हँडल वाला कोकणात जातो लगेच. असं असतं आमचं काम. आम्ही नियोजन नाही करत बसत की बाबा हिथं फिरायला जायचंय हिथं फिरायला जायचंय. जिथे हँडल वळण तिकडे फिरायला जातो आम्ही. पेट्रोल आहे का नाही गाडीत, का पैसे कोणाकडे आहे ह्याच्या गोष्टीचा आम्ही विचारच करत नाही. कोणती जाईन आम्ही असं असतं डायरेक्ट. आम्ही शहरात फिरताना आमच्या मित्राला समजून सांगतो की बाबा पुढच्या चौकात पोलीस आहे, सीट बेल्ट लाव. रत्ताळी. आमचे मित्र आम्हाला कानात ओरडू आधीच सांगतात. पोलीस दिसला ना डायरेक्ट युटर्न आणायचं तिथूनच आणि माग बसणार तर लय डेंजर असतो आमच्या. तो काय म्हणतो माहितीये डायरेक्ट हान पोलिसाला कट. माझा मामा बी पोलिसी होईन ती जाईन बघून घेऊ. असली असती त्याची ओळख, काय माहिती असते का नाही ओळख, पण हाणतो बाबा नुसत्या बोगान्या. असली पोरं असतात आमच्या गावाकडे डेंजर. पण एक मात्र खरंय, तुम्ही शहरातले मित्र आहेत ना तुझी, त्यांना तुझ्या वाईट काळात बोलव, ते तुला काय ना काय कारण देत बसणार की बाबा आता मी कामात आहे, असं आहे तसं आहे. पण गावाकडे तसं नसतं. गावाकडे तू जर एखाद्या मित्राला नुसता फोन केला आणि त्याला सांगितलं की मी हे अडचणीत आहे, दुसऱ्या मिनिटाला पोरगा डायरेक्ट समोर हजर असणार. अशी असतात गावाकडली पोरं. चांगल्या काळात नाही ना तुझ्या सोबत, पण वाईट काळात मात्र तुझ्या पाठीशी खंबीर असतात पोरं. त्यामुळे तुम्ही शहरातल्या लोकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, गावाकडल्या मित्रांचा नादच नाही करायचा. विषय